मागच्या तासामध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन जे आहे ते फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपण या ठिकाणी पाहिलं होतं. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनमध्ये आपण v इज इक्वल टू u प्लस at, दॅट इज द रिलेशन बिटवीन द व्हेलॉसिटी अँड टाईम, हे आपण ग्राफिकल मेथडने प्रूव्ह केलं होतं. Now in this lecture we are going to discuss about the equation describing the relation between displacement and time. या लेक्चरमध्ये आपण डिस्प्लेसमेंट अँड टाइम याच्याबद्दल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. Okay, now let us suppose that an object in uniform acceleration a and it has covered the distance s within a time t. From the graph in figure 1.9, the distance covered by the object during a time interval t is given by area of quadrangle DOEB. Okay, now if we suppose that an object is moving with a non-zero initial velocity u, after a time interval t, it reaches at point B where its final velocity is v. So during its motion it must cover some distance. So if we suppose that this object is moving with a uniform acceleration a, then after time interval t it covers the distance yes. So this distance covered by this object, it is enclosed within the quadrangle, within the area of quadrangle ODBE. हे ऑब्जेक्ट जे u पासून म्हणजे d हा जो पॉईंट आहे इथं इनिशियल वेलोसिटी u ने मूव्ह होत होतं ते t एवढ्या वेळाच्या नंतर b या ठिकाणी a ह्या ॲक्सेलरेशनमुळे पोहोचलं. तर या मोशनमध्ये ह्या ऑब्जेक्टने काहीतरी डिस्टन्स कव्हर केलेलं असणार आहे. आता आपण याच्या पूर्वीच्या काही तासांमध्ये आपण जे बघितलं होतं की डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन, डिस्टन्स कवर्ड बाय द कार, त्या ग्राफिकल मेथडवरून काढत असताना आपण द डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इट इज रिलेटेड विथ द एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल. त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे हे त्या डायग्राममध्ये आपण त्याचा जर एरिया फाइंड आउट केला तर त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केलेलं हे आपल्याला काढता येतं. जर या ठिकाणी एखादं ऑब्जेक्ट जर डी ह्या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत जर जात असेल, त्याचे ॲक्सेलरेशन जर ए असेल तर त्या ऑब्जेक्टने काहीतरी डिस्टन्स कव्हर केलेलं असणार आहे. मग ते कव्हर केलेलं डिस्टन्स काय आहे? यस एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलेलं आहे. मग यस एवढं डिस्टन्स नेमकं किती कव्हर केलं आहे तर इट इज एनक्लोज्ड विदिन द एरिया ODBE. जर आपण हा जो क्वाड्रँगल आहे ODBE याचा जर एरिया काढला तर आपल्याला कळू शकेल की डिस्टन्स किती कव्हर झालेले आहे. मग आता याचा एरिया आपण बघू. देअरफॉर डिस्टन्स यस covered by this object is equal to area of quadrangle DOEB. ह्या क्वाड्रँगलचा एरिया DOEB चा एरिया सो इज इक्वल टू, आता एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल DOEA. हा एरिया ऑफ रेक्टँगल DOEA हा पूर्ण जो क्वाड्रँगल आहे DOEB याचा एरिया म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल DOEA प्लस म्हणजे याचा एरिया प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB. ओके, या दोन्हीच्या जर एरियाची जर सम केली तर आपल्याला क्वाड्रँगल DOEB चा एरिया आपल्याला मिळेल. सो एरिया ऑफ रेक्टँगल DOEA प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB. सो यस इज इक्वल टू किती एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल AE इंटू OE, दॅट इज लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, प्लस एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू AB इंटू DA मीन्स 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, म्हणजे आता हा या ठिकाणी जो आपल्याला रेक्टँगल दिसतोय हा रेक्टँगल DOEA ह्याचा काय लेंथ इंटू ब्रेड्थ आपण म्हणू. म्हणजे या ठिकाणी काय होईल OE इंटू AE बरोबर, किंवा मग त्या ठिकाणी OD इंटू AD असंही म्हणता येईल. दोन्ही पद्धतीने जरी म्हटलं तरी सुद्धा दोन्ही पद्धतीने सुद्धा ते बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे बरोबर. तसंच एरिया ऑफ दिस ट्रायंगल
हा जो काही ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलचा जो एरिया आहे तो ट्रायंगलचा एरियासुद्धा आपल्याला सांगता येईल या ठिकाणी 1/2 इंटू बेस. आता या ठिकाणी यांनी बेस काय इथं AD इंटू हाईट काय AB. ओके नाव बट हिअर आता या ठिकाणी जर आपण जर बघितलं बट हिअर AE इज इक्वल टू यू. AE म्हणजे काय यू आहे. आता या ठिकाणी आपलं जे आलेलं आहे S इज इक्वल टू AE इंटू OE बरोबर. हे इथं बघा AE हा AE इंटू OE. ओके बट हिअर AE हा AE इज इक्वल टू यू बरोबर. यू मायनस 0 म्हणजे यू. AE इज इक्वल टू यू अँड OE हा OE इज इक्वल टू काय T. OE इज इक्वल टू T अँड OE इज इक्वल टू DA. समोरासमोरील बाजू सारखे असतात. OE इज इक्वल टू DA देअरफॉर DA इज इक्वल टू ऑल्सो T. OE इज इक्वल टू DA इज इक्वल टू T अँड AB इज इक्वल टू दिस वन. AB is equal to CD and we know that CD is equal to 80. हे आपण याच्या आधीच आणलेलं आहे. CD is equal to 80 या ठिकाणी. ओके सो OE is equal to T, AE is equal to U, OE is equal to AD is equal to T, AB is equal to CD is equal to 80. Okay, by putting this value in this equation याच्यामध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण पुटअप करू. सो S इज इक्वल टू विल गेट S इज इक्वल टू AE मीन्स U therefore U into OE means T plus 1/2 into CD means 80. Okay, किंवा AB is equal to CD is equal to 80 into DA is equal to T. Therefore we can write it as S is equal to Newton's second equation of motion is S is equal to UT plus half 80 into T 80 square. S is equal to UT plus half 80 square. So या ठिकाणी आपण जे दुसरं इक्वेशन आहे न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इट शोइंग द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड टाइम हे आपण ग्राफिकल मेथडने प्रूव्ह केलेले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत हे या ग्राफिकल मेथडने म्हणजे ग्राफच्या साहाय्याने आपण या ठिकाणी सांगतोय. पहिल्या इक्वेशनमध्ये आपण फक्त ही जी काही लाईन होती BE याचा विचार आपण पहिल्या इक्वेशनसाठी केलेला आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये जनरल आयडिया जी आहे ती अशी आहे की जर एखादं ऑब्जेक्ट D या पॉईंटपासून B या पॉईंटपर्यंत A ह्या ॲक्सेलरेशनने जर T एवढ्या वेळामध्ये जर गेलं तर ते ऑब्जेक्ट काहीतरी डिस्टन्स कव्हर करणार आहे. मग ते ऑब्जेक्ट किती डिस्टन्स कव्हर करत आहे तर S एवढं डिस्टन्स कव्हर करत आहे. मग S हे डिस्टन्स म्हणजे नेमकं किती डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने कव्हर केलं तर इट इज गिवन बाय द एरिया एनक्लोज्ड विदिन दिस क्वाड्रँगल DOEB. जर आपण DOEB या क्वाड्रँगलचा जर एरिया फाइंड आउट केला तर आपल्याला कळेल की त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केलेले आहे. मग आता या ठिकाणी ह्या क्वाड्रँगलचा एरिया काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीचा विचार करावा लागेल. एक म्हणजे आपण जो पहिल्याच डायग्राम काढत असताना हा जो काही DA हा जो काही परपेंडिक्युलर या ठिकाणी BE वरती टाकलेला आहे त्याच्यामुळं ॲक्च्युली हा जो क्वाड्रँगल आहे DOEB हा दोन वेगवेगळ्या डायग्राममध्ये आपल्याला विभागलेला दिसतो. पहिला हा रेक्टँगल DOEA ह्या रेक्टँगलचा एरिया काढा ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ब्रेड्थ इंटू लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके मग OE इंटू AE यांनी हा मिळून जाईल आणि हा एक ट्रायंगल मिळाला या ठिकाणी DAB. हा जो काही ट्रायंगल आहे याचा एरिया 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा या पद्धतीने आपल्याला काढता येईल. मग हा फॉर्म्युलामध्ये आपण या ठिकाणी आपण हे लिहिलं फॉर्म्युला S इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल DOEA काय AE इंटू OE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB दॅट इज 1/2 इंटू बेस इंटू हाईट AB इंटू DA. मग ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुटअप केल्या. आता आपल्याला माहिती आहे इथं कुठल्याही ग्राफवरती कुठल्याही व्हॅल्यूज जे आहेत अंक नंबर आपल्याला दिलेले नाही आहेत पण आपल्याला जी काही व्हेलॉसिटीच्या माध्यमातून या ठिकाणी गोष्टी दिलेल्या त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करावं तर AEची व्हॅल्यू आहे U एवढी, OEची व्हॅल्यू आहे T म्हणजे जो टाईम आहे वॉट एव्हर तो जो टाईम असेल तो टाईम असेल हां.
ओ ई इज इक्वल टू डी ए इज इक्वल टू टी याची व्हॅल्यू आहे आणि ए बी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए टी. मग ह्या जर व्हॅल्यू आपण इथं पुटअप केल्या तर आपल्याला मिळेल एस इज इक्वल टू यू इंटू टी प्लस 1/2 इंटू ए टी इंटू टी. सो विल गेट अ न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन दॅट इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, सो आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता या पद्धतीने आपल्याला थर्ड इक्वेशन ऑफ मोशन बघायचं. आता बघा, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. आता पहिलं आपल्याला डिस्प्लेसमेंट अँड टाईम हे रिलेशन काढायचं होतं. इथं आपल्याला डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी हे रिलेशन काढायचं. परत एकदा थीम पुन्हा तीच आहे की इफ वी कन्सिडर अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ अ नॉन झिरो युनिफॉर्म इनिशियल व्हेलॉसिटी u at point D and after a time interval t with some velocity v it reaches at point B, okay, with a acceleration a, then this object must cover some distance s. या ठिकाणी सुद्धा परत तीच आयडिया आहे की ह्या ऑब्जेक्टने काहीतरी यस एवढं डिस्टन्स निश्चित कवर केलं असेल. सो वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 we can determine the distance covered by the object in time t from the area of quadrangle DOEB. जर त्या ऑब्जेक्टने यस एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे, जे आपण या सेकंड इक्वेशनमध्ये हा जो काही क्वाड्रँगल होता DOEB याचा एरिया फाइंड आउट करून ते किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपण काढलं होतं. जिथं आपण DOEB हा एक क्वाड्रँगल कन्सिडर केला होता आणि त्याचा एरिया काढत असताना आपण रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया असा भाग करून आपण त्याचा एरिया फाइंड आउट केला होता. सो DOEB इज ॲक्च्युली इट इज अ ट्रेपेझियम. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर इट्स एरिया. सो DOEB हा जो आहे, जर ह्या डायग्राममध्ये जर का तुम्ही जर पूर्ण DOEB जर बघितला, आता थोडा वेळ ही जी बाजू आहे DA ही थोडा वेळ विसरून जा आणि DOEB हा जर तुम्ही बघितला, सो तुम्हाला हा एक ट्रेपेझियम आहे हे लक्षात येईल. आणि जर DOEB हा जर एक ट्रेपेझियम असेल तर त्या ट्रेपेझियमचा जो एरिया काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे आपल्याकडं, त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करता येईल. तर त्या ट्रेपेझियमचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार. सो देअरफॉर डिस्टन्स कवर्ड बाय दिस ऑब्जेक्ट ड्युरिंग दिस मोशन दॅट इज यस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रेपेझियम DOEB. So what is the formula for area of trapezium DOB? S is equal to 1/2 into sum of lengths of parallel side into distance between the parallel side. Okay, मग 1/2 into sum of lengths of parallel side, ज्या parallel side आहेत त्यांची बेरीज into distance between the parallel side, त्या parallel side मध्ये असलेलं distance. Okay, so S is equal to, आता या ठिकाणी 1/2 काय म्हणतात ते सम ऑफ लेन्स ऑफ पॅरलल साईड. आता ही बघा आपली डायग्राम, ही हा DOEB हा ट्रेपेझियम, याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो S इज इक्वल टू 1/2 सम ऑफ लेन्स ऑफ पॅरलल साईड. इथं पॅरलल साईड कोणत्या आहेत? OD अँड BE या दोन या ठिकाणी काय आहेत? पॅरलल साईड आहेत. OD अँड BE इंटू यांची बेरीज, यांची ॲडिशन झाली OD plus BE into the distance between these two parallel side or length between these two parallel side. ह्या दोन parallel side मधलं डिस्टन्स जे की काय आहे? OE आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं आहे की 1/2, बरोबर, ही जी काही साईड आहे ही एक साईड आपण या ठिकाणी घेतली की दोन पॅरलल ज्या साईड आहे तिथं ही एक साईड आहे पॅरलल, बरोबर, आणि ही एक साइड आहे BE, बरोबर. हां, सो OD अँड BE ह्या दोन पॅरलल साइड आहेत. सो OD प्लस BE. सो पहा या ठिकाणी आता OD plus BE into OE, but OD is equal to U. अगेन मगाशी आपण ह्या व्हॅल्यू या ठिकाणी वापरलेल्या आहेत. OD is equal to U, BE is equal to V and OE is equal to T. बरोबर, लक्षात आलं? हे परत कुठून आले? हे बघा, ही OD
OD म्हणजे काय U, OD म्हणजे U बरोबर. त्याच्यानंतर BE, हे BE पूर्ण, हे BE म्हणजे काय इथून इथपर्यंतचं जे काय डिस्टन्स आहे जे आहे V, BE म्हणजे V. आणि OE, हे OE म्हणजे काय आहे टाईम आहे. सो ह्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण पुटअप करू. S इज इक्वल टू 1/2 इंटू OD म्हणजे काय U प्लस V इंटू T बरोबर. पण आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर इथं पहिलं आहे डिस्प्लेसमेंट आणि लास्ट आहे टाईम. म्हणजे इथं पुन्हा एकदा इक्वेशन जे ते कशाचं रिलेशन दाखवत आहे, डिस्प्लेसमेंट अँड टाईम. पण ॲक्च्युली आपल्याला डिस्प्लेसमेंट अँड टाईम हे रिलेशन दाखवायचं आहे का नाही, आपल्याला तिसऱ्या इक्वेशनमध्ये डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी हे रिलेशन या ठिकाणी दाखवायचं आहे. सो इन्स्टेड ऑफ T वी कॅन राईट इट ॲज द फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन A इज इक्वल टू V मायनस U डिवायडेड बाय T. सो हे डिवायडेशनमधलं जे T आहे हे या बाजूला जर आलं तर हे मल्टिप्लिकेशनमध्ये येईन Aला, म्हणजे A इंटू T होईल. आणि इथलचं मल्टिप्लिकेशनमधला A जर का या ठिकाणी जर आला तर तो डिवायडेशनमध्ये येईल, म्हणजे Tची व्हॅल्यू या ठिकाणी काय होईल V मायनस U डिवायडेड बाय A. मग आता ही जी Tची व्हॅल्यू आहे ही Tची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करू. परत एकदा सांगतो का पुटअप करायची. Tची व्हॅल्यू आपण काय या ठिकाणी बदलायला लागलो, कारण की या ठिकाणी रिलेशन डिस्प्लेसमेंट आणि टाईम असं येतं आहे. आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी हे रिलेशन पाहिजे, म्हणजे टाईम ही जी काही या ठिकाणी क्वांटिटी आहे ती आपल्याला या ठिकाणी नको आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथून टाईम काढायचं आणि टाईमचं रूपांतर जे ते व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनमध्ये होतं आहे का, तर होतं आहे. ॲक्सलरेशनच्या फॉर्म्युलेनुसार टाईम इज इक्वल टू V मायनस U डिवायडेड बाय A. देअरफॉर S इज इक्वल टू 1/2 इंटू U प्लस V इंटू V मायनस U डिवायडेड बाय A बरोबर. सो हे डिवायडेशनमध्ये असलेले 2 ह्या U प्लस V जे आहे याच्या डिवायडेशनमध्ये काही नाही, म्हणजे याच्या डिवायडेशनमध्ये 1 असतो खाली. सो न्यूमेरेटरची जी आहे ती मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. तर या पद्धतीने S इज इक्वल टू V प्लस U V मायनस U डिवायडेड बाय ट्वाईस A. म्हणजे U प्लस V किंवा V प्लस U काय लिहिलं तर काय फरक पडत नाही. सो त्याच्यामुळे 2 अधिक 3 केलं काय आणि 3 अधिक 2 केलं काय, एकूण एकच आहे. सो आपण इथं कसं लिहिलं बघा, S इज इक्वल टू V प्लस U इन फर्स्ट ब्रॅकेट V मायनस U इन सेकंड ब्रॅकेट डिवायडेड बाय ट्वाईस A. हे डिवायडेशनमधले ट्वाईस A जर या बाजूला जर आले तर हे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, म्हणजे या ठिकाणी होईल 2AS इज इक्वल टू V प्लस U इन फर्स्ट ब्रॅकेट अँड V मायनस U इन सेकंड ब्रॅकेट. So V plus U in first bracket and V minus U in second bracket, it is the expansion of V square minus U square. Okay, so instead of it we can write it as 2AS is equal to V square minus U square. आता या ठिकाणचं जे काही मायनस यू स्क्वेअर आहे हे जर का या 2ASच्या बाजूला जर गेलं तर ते प्लस यू स्क्वेअर होईल मायनसचं. सर मग काय होईल या ठिकाणी V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. सो दिस इज द न्यूटन्स third equation of motion and it gives the relation between the velocity and displacement or displacement and velocity. Okay, so these are the 3 equations of motion by graphical method. मागच्या तासामध्ये आपण पहिल्या इक्वेशन बद्दल बघितलं, याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण फर्स्ट इक्वेशन बद्दल बघितलं आणि या व्हिडिओमध्ये आपण 2 इक्वेशन जे आहेत सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन त्याबद्दल बघितलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मी शक्य तितक्या सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी या ठेवरती जर का काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच.